डंकी नावावरती कुस्तीचा निकाल लावला तात्या शिंदेचा चिरंजीव चांगली कुस्ती मारी टाळ्या करा की सोनचप्प्याच्या फुलासाठी बनसुडे कुठल्या गावचे मालेगावचे यांच्यातर्फे 200 रुपये आल्या हा बोला एक मिनिट कुस्ती अतिशय चांगली लागते सादिक शेख हा बंदी करायचा हा शवाकडा कोल्हापूरला सभा करतो सादिक पटेलचा पट्टा आणि मोहनचा परवाना आहे त्याचे वडील आजमध्ये गेले आपल्याला सोडून चांगल्या शाबोदीन चुलते का हजर आहेत आणि अतुल डगे घाणेगावचं पोरगा आहे आता सभा कुठे करतो अतुल पुढे हनुमान आखाडा आदर्श वस्ताद गणेश दांगरचा पट्टा येतो आदर्श वस्ताद पुरस्कृत गणेश दांगर वस्ताद ज्या तालमीमध्ये माऊली कोकाटे आहे ज्या तालमीत बालारती शेख आहे त्या तालमीत हा सराव करतो दीपक दिगे कुस्तीचा फार मोठा चाहता माणूस त्यांच्यातर्फे माऊली त्यांच्या वडिलांची त्यांची अगदी जीवलग मैत्री आणि मित्राचा मुलगा विजय झाला फार काळी भरून आला खिशात हात घालून 200 रुपये बक्षीस दिले कौतुक आहे स्पीकर मंडप वाले किंवा लाईट डेकोरेशन वाले तालमीच्या जवळच्या लाईटीतून केलेले आहे तिथं करंट उतरलेला आहे आपण त्या लाईटीच्या जवळ जा भागावर लाईट सुनील घोडके वैरागकर हजर झालेले आहेत त्यांचं स्वागत आहे यशवंत उर्फ बंटी जाधव पैलवान उकळे जुमाला यांच्या मनाला आनंद वाटून कुस्ती कमिटीचं कौतुक करून 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहे किसी अपना बनाव कोई काबिल नहीं मिलता पत्थर बहुत मिलते लेकिन दिल नहीं मिलता मालेगावचे सरपंच बनसोडे साहेब त्यांच्यातर्फे 6000 रुपयाची आजच्या महिन्यामध्ये कुस्ती स्पॉन्सर झालेली आहे शब्दाचा या गावच्या शहाजी जाधव साहेबांच्या शब्दाला मान देऊन हा प्रसाद मेरा साहेबांचा एका ठिकाणी केलाय त्यामध्ये प्रत्येकाने आपला प्रसाद टाकलाय तो काला केलाय आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या या ब्रह्मचारी परिवाराला हनुमानाच्या भक्ताला तो प्रसाद देण्याचं काम चाललंय सर्व गावकरी कौतुकास पात्र ठरतात रात्री 10-11 वाजतील मैदानाला समाधान बनसोडे मालेगावचे सरपंच इथं उपस्थित आहेत त्यांचे स्वागत आहे 6000 रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत केली आहे बोला हे काय करताय अजून पटकारला नाही कुणी धाक लावली नाही कुणी धोबी मारली नाही इकडे सुंदर अतिशय सुंदर हो कुस्ती बघा घाणेगावचा पैलवान आहे आणि खाली सादिक शेख आहे अतुल डगे आणि सादिक शेख खट्ट कुस्त्या काटा कुस्त्या दोघांना सद्गुरू चांगले लाभलेले आहे एक पुण्याला सराव करतो तो दुसरा कोल्हापूरला पण सतर्क आहे कुस्तीला लक्ष आहे असे पंच असावे लागतात पंचासाठी टाळ्या वाजवा पंचासाठी शबास आहे असं न्यायालयात करणारे पंच कमिटी कोणावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी पंचावरती आहे आपला तुपला इथं बघितलं जात ना बघितलं जातात पैलवान आणि लाल मातीची सेवा केली जाते इथं लाल मातीची सेवा इथं केली जाते सतर्क पंच दिसाय एक दिवशी बोर्ड कुस्ती स्पर्धा झाल्या आणि हरियाणाला सुवर्ण पदक घेतलं या घाण्या वाघाला हत्तीचं नाव केलं संपूर्ण भारत देशामध्ये असे पंच त्या लाभलेले आहे पोस्टरच्या कुस्त्या पुकारल्यात एक कुस्ती झाली आणखी 4 कुस्त्या पुकारल्यात पैलवान चला लहान गट पोस्टरच्या कुस्त्या पुकारले पैलवान ताबडतोब याचा उशीर करू नका समोरची थोडा खाली बसा आणि घाप घेतल्या कुस्त्या ऐका शबास वा जाऊ
विश्वचरण सोलंकर मोईन पटेल या पैलवान बरोबर लढण्यासाठी आलेला पैलवान इथं हजर असेल. वा 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 काय पोरगा आहे. एंट्री कशी टाकते या वयामध्ये. ही तब्येत चांगली बनवली आहे. त्याला कष्ट आहे कष्ट. दोन हॉलोजींची व्यवस्था करा. डे नाईट मुकाबला आहे. रावसाहेब दोन फोकसची व्यवस्था करा. दिवसाचा आणि रात्रीचा हा मुकाबला आहे. आयपीएलचा थरार देशात सुरू आहे. आज क्रिकेट वेळ्या तरुणाच्या मनावरती कुस्ती भिनवण्याचं काम चाललंय. तरुणाला स्वकर्तृत्वावरती आपल्या मनगटामध्ये बळ प्राप्त करण्यासाठी ताकदीची गरज आहे. कोरोनाच्या काळामध्ये ज्याच्या अंगात ह्युमिनिटी पॉवर होती, ज्याच्या अंगामध्ये अँटीबॉडीज होती, ज्याच्या अंगामध्ये रोगप्रतिकारक शक्ती होती, तो कोरोनात वाचला. इकडून माप आलं. कसा असलं घरात असल्या होईल का बांधायला टोकरा टोकरी. हलवून टच भरलेलं साखरेचं पोत. कसा वय वर्ष अवघड 14 आणि वजन आहे 127 किलो. मालेगावचा भात आहे. भोसल्या टाळ्या करा की त्याच्यासाठी. कसा आहे वाटत नाही असले एखाद्या घरात असावं. याचा सगळे टीव्हीला घालाय आणि चहाला दुसऱ्याच्या घरी जाईल. भोसले असं म्हणत नाही की बा असं म्हणत चालते. कशात मांड्या वय 14 आहे फक्त. हा बोल बघा तिरक्या मान घराकडे. Thank you.